आज रोजी आपल्या अक्षताच्या केसमध्ये तिची सासू आणि तिचा नवरा यांना माननीय नवी मुंबई बेलापूर न्यायालयात हजर केले असता त्यांना 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि तिची नणंद तिला फरार दाखवण्यात आलेली आहे. तिची अजून अटक व्हायची आहे. या कामी आमचे समाजाचे वकील बंधू ॲडव्होकेट स्वप्नील पाटील यांनी फिर्यादी रमाकांत म्हात्रे यांच्यातर्फे वकीलपत्र दाखल केलेले आहे आणि रमाकांत आगासकर यांच्यातर्फे वकीलपत्र दाखल केलेलं आहे. आणि आपण बघत असाल की सगळ्या आपले बंधू भगिनी आहेत अक्षताच्या बाजूने उभे असताना दिसले आणि आम्ही वचन देतो की पूर्ण केसचा निकाल लागेपर्यंत आम्ही तिच्या आणि तिच्या कुटुंबासोबत राहू आणि जास्तीत जास्त कठोर शिक्षा होईल याची आम्ही दखल घेऊ. आपली अक्षता म्हात्रे तिच्यावरती जे काही निंदनीय कृत्य केलेलं आहे किंवा गुन्हा झालेला आहे त्याचा आम्ही जाहीरपणे सर्व सीबीडी बेलापूर कोर्ट येथील सर्व वकील भगिनी जाहीरपणे निषेध नोंदवत आहोत. त्यासाठी आम्ही पूर्णपणे तिला सपोर्ट करत आहोत. तुमच्या निर्णयामुळे झालेलं आहे हे सगळं प्रकरण. तुला एसटी करूच नका. अक्षताताई अमर रहे, अमर रहे, अमर रहे. अक्षताताई अमर रहे, अमर रहे, अमर रहे. अक्षताताईला न्याय मिळाला पाहिजे. अक्षताताईला न्याय मिळाला. मी रामतनु सेवक बबन पाटील. आताच आमचं एक शिष्टमंडळ फॅमिली सभा भेटायला गेलं. आज स्वर्गीय अक्षता म्हात्रे यांचे आरोपपत्र घेणारे वकीलपत्र पण इथं आले होते. आदरणीय संतोष ठाकूर, वीरा म्हात्रे यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. अक्षता साईटसाठी ज्यांनी वकीलपत्र घेतले असे आमचे बरेच वकील लोक आहेत, सर्वांचे मी आभार मानतो. पण मी इथं निषेध करण्यासाठी उभा आहे. ज्यांनी अक्षताईच्या मारेकऱ्यांना वकीलपत्र घेतलंय अशा लोकांचा मी निषेध करतो. कारण हे जे परत जिवंत आहेत ते आरोपपत्र घेणारे गुन्हेगाराचे, त्याच्यामुळे असा आपला समाज बिघडलाय. वास्तविक काही बघायला पाहिजे. जर आपली मुलगी जर असती, आपल्या मुलगीवर असा अत्याचार झाला असता किती त्यांना वाईट वाटलं असतं. हे त्यांना वाईट वाटणार नाही. म्हणून ज्यांनी अक्षताताईंचे मारेकऱ्यांच्याबद्दल आरोपपत्र घेतल्यात त्या संपूर्ण वकील वर्गांचे मी निषेध व्यक्त करतो. दुसरी गोष्ट म्हणजे मी बार असोसिएशनला विनंती करतो, त्यांना निवेदन पण द्यायचे आहे का अक्षताताईंच्या मारेकऱ्यांचे कोणी वकीलपत्र घेऊ नये. ज्या गुन्हेगारांना समज झाली पाहिजे आपण जर गुन्हा करतो त्याचं चारी बाजू निषेध झाला पाहिजे. त्याचा आरोपी काय करतात त्यांना माहिती का आम्हाला सोडवणारे भरपूर लोक आहेत. त्याच्यामुळे या आरोप होतात. अशा ज्या घटना जातात त्याला अनेक कारणं आहेत. म्हणून माझी अशी विनंती आहे, संतोष ठाकूर यांचे मी आभार मानतो मनपूर्वक, खरोखर चांगलं काम केलंय. पण ज्यांनी या आरोपीचे 3 आरोपीचे वकीलपत्र घेतलंय त्याचा मी निषेध करतो. त्यांना दुसऱ्या केस नाही का, दुनियाभरच्या केसेस आहेत, त्यांनी घ्याव्या तिकडं. आम्ही तुमच्या पोटावर पाय करत नाही. पण अशी नीच वृत्त तुम्ही त्यांचे वकील त्यांना विचारतो का तुमची जर मुलगी अशी तुम्हाला काय वाटलं असतं. अत्याचार करून मारलं, बळजबरी केलं, त्याचं तुम्ही वकीलपत्र घेता. काय राहिलं तुमचं. म्हणून आता त्याचा आम्ही अभ्यास करणार आहोत. पहिला मी असोसिएशनला लेटर देणार आहे, बार असोसिएशनला, आणि जिल्हा रायगड जिल्हा आणि नवी मुंबई. तुम्ही कोणीही वकीलपत्र याचे घेऊ नका. आणि जे घेतील त्यांनी आमच्या संघटनेला उत्तर द्यावं लागेल. कारण एखादा गुन्हा करतो त्याला वाचवणारे भरपूर असतात. त्यांना बरं वाटतंय मला वाचवणारे कोणतरी आहेत, गुन्हाच होतात ते लोक. त्यांना वाटू नये बाबा आपला त्यांना एकांकी पाडायचं आहे आणि त्यांना सजा झाली पाहिजे, त्यांना फाशी सजा झाली पाहिजे अशी माझी विनंती आहे. मृत अक्षता ज्यांना स्वर्गाची प्राप्ती हो, त्यांना स्वर्गात सुख मिळो अशी मी आमच्या रामतनुसाठी प्रार्थना करीत आहे. जय रामतनु. नरदमन फाशी, जस्टिस फॉर, जस्टिस फॉर. मुंबईला जायचं विचार
असल्यामुळे ते उपस्थित नव्हते. परंतु जॉईंट सिटी आणि ॲडिशनल सिटी असे दोन्ही काम साकोरे साहेबांकडे आहे. सांगितलेलं आहे. पण त्याच्यापुढे जाऊन आणखी एक गोष्ट होती आहे की जसं गाव कमिट्या वगैरे स्ट्रॉंग होत्या त्या पद्धतीने शिवसेनेबरोबर सगळ्या गाव कमिट्या ॲक्टिव्ह करण्याचं काम त्या ठिकाणी या निमित्ताने होणार आहे. म्हणजे जर त्या गाव कमिट्या ॲक्टिव्ह असल्या तर नक्कीच त्या ठिकाणी प्रेशर निर्माण झालं असतं. पोलिसां ठिकाणी संपर्कात हा गाव आशाच्या जाळीला न्याय मिळालाच पाहिजे. आशाताईला न्याय मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे. आशाताईला न्याय मिळालाच पाहिजे. आशाताईला न्याय मिळालाच पाहिजे. आशाताईला न्याय मिळालाच पाहिजे. आशाताईला न्याय मिळालाच पाहिजे. ताईला नाही मिळालाच पाहिजे. आशाता ताईला नाही मिळालाच पाहिजे. शंकर मागे शंकरच्या मोऱ्या
पाहिजे, मिळालाच पाहिजे. आरोपीला फाशी द्या. फाशी द्या. फाशी द्या. आरोपीला फाशी द्या. फाशी द्या, फाशी द्या, आरोपीला फाशी द्या. फाशी द्या, फाशी द्या, आरोपीला फाशी द्या. फाशी द्या, फाशी द्या. निषेध असो निषेध असो मारेकऱ्यांचा निषेध असो निषेध असो निषेध असो, निषेध असो निषेध असो मारेकऱ्यांचा निषेध असो, धिक्कार असो धिक्कार असो मारेकऱ्यांचा धिक्कार असो. अक्षता मारेकऱ्यांना फाशी अक्षताताईला न्याय मिळालाच पाहिजे, अक्षताताईला न्याय मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. फाशी द्या. फाशी द्या. नराधमांना फाशी द्या, फाशी द्या. फाशी द्या. नराधमांना फाशी द्या. आज या